फलंदाजाने गेल्या मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्यांवरती हल्लाबोल केला होता. मॅच इज ऑन वर. जबरदस्त कॅच, चांगला प्रयत्न, अप्रतिम. कम ऑन डीजे मास्टर. हा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. हे लालच दिली जाते मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती तुमच्या पुढ्यामध्ये हा चेंडू येतो, त्याची गती काढून घेतली जाते. टायमिंग आणि ताकद याचा जेव्हा मेळ साधला जातो तेव्हाच तो फटका बाउंड लाईनच्या बाहेर येतो. आणि तिथेच कुठेतरी गफलत झाली आणि अत्यंत चांगला झेल या ठिकाणी दीपकने टिपला गेला आणि ते पारितोषिक आहे आपल्या स्पर्धेमध्ये जे कुमारी देविका रुमिल भगत यांच्या माध्यमातून आहे. द कॅच ऑफ द टुर्नामेंट. तुम्ही सर्वात चांगला झेल टिपा, तुम्हाला एक बक्षीस मिळेल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विकेट कीपर सुद्धा आहे मित्रांनो आणि ते गणेश मडवी यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलंय. एक ब्रँडेड कंपनीचा स्मार्ट वॉच त्यांच्या मामांच्या नावाने हे बक्षीस अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर विकेट कीपिंग करत असताना तुमच्यातील चुणूक जर आम्हाला दिसली तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिकानं सन्मानित केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, पहिली विकेट, पहिला डाव यशस्वी. यावेळेचा फटका ऑन द राईज, ऑन द अप. काय प्रयत्न केलेत, क्या बात आहे. टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत येतोय या प्रयत्नासाठी. जर आपण पाहिलं तर हा फटका जरूर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला असता, मात्र एफर्ट साठी 100% मार्क्स आहेत. आदेश पाटील शेवटच्या मोमेंटला त्याने झेप घेतली होती चेंडूला फील्ड करण्यासाठी. या धावा तब्बल त्याने 4 वाचवल्या, कारण हा फटका षटकारासाठी जाईल अशी सर्वांचं या ठिकाणी म्हणणं होतं. आणि या चेंडूवरती मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं कव्हर अप केलंय. या 4 धावा वाचवल्यात पहिल्या 2 चेंडूवरती. यावेळेचा चेंडू आता मात्र हरचं कौतुक करावं लागेल. समोर असलेला फलंदाज सुद्धा कौतुक आहे, कारण दोन्ही यंगस्टरला आपण बघतोय ज्या पद्धतीने यंदाचा इंडियन प्रीमियर लीगचा ऑप्शन आपण बघितला असेल. कित्येक नवीन खेळाडूंना संधी दिली गेली. राजस्थान रॉयल्स मध्ये तो खेळाडू यंदा खेळताना बघायला मिळेल. वयवर्ष केवळ 15 या खेळाडूचा आहे. चार चेंडूवरती आपण बघतोय 3 विकेट या ठिकाणी प्राप्त केले. दंडाची ISPL सुद्धा फार महत्वपूर्ण आहे आणि नक्कीच प्राऊड फील होतं जेव्हा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये एखादा खेळाडू इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये जोडला जातो. आर्यन खारकरचं मी कौतुक करेन, त्याचबरोबर अमित पारकर ज्याला सुद्धा यंदा या हंगामामध्ये ब्ल्यू तिकीट मिळालं होतं. नक्की चान्सेस आहेत की पुढच्या सीझन मध्ये सिलेक्शन होईल आणि अशा अनेक खेळाडूंना आम्ही बघतो की त्यांनी अलिबागचं नाव मोठं करावं. 3 लाखाला विकत घेतला गेला आर्यन खारकर. हा फटका समोर क्षेत्ररक्षकाला निवडलाय. फार मोठी विकेट आणि फार मोठ्या विकेटचा पतंग. कम ऑन डीजे मास्टर, इट्स अ कट.
5 चेंडू आलेत, 5 चेंडूवरती जर आपण बघितलं तर 3 धावा आणि विकेट 2 गेल्यात. 3 धावांवरती 2 महत्वपूर्ण खेळाडूंना परतावं लागले आणि गोलंदाज हर्षने आता मात्र इमर्जिंग प्लेयर पासून एस्टॅब्लिश प्लेयर होण्यापर्यंतचा प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, सुरुवातीला असं व्हायचं की मैदानावरती खेळायला गेल्यानंतर कोळेश्वरी बाग विरुद्ध जनमान तळेपाडा, चला यानंतरचा मॅच आपला आहे, टॉस करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा चकवतोय खेळाडू, याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आतापर्यंत कमी वय आणि या कमी वयामध्ये सुद्धा ही जी गोलंदाजी काका त्याने मैदानावरती दाखवली, एक अत्यंत चांगला खेळाडू आणि नक्कीचा खेळाडू येणाऱ्या काही वर्षांमध्ये इमर्जिंग वरून इस्टॅब्लिश प्लेयर होईल. कारण सुरुवातीला अनेक वर्ष आपण या नवतरुण खेळाडूंना पाहिलं, सुरुवातीला असं वाटायचं की गावामध्ये क्रिकेट किट घेऊन एखादा खेळाडू निघाला, बॅट घेऊन निघाला, गाड्यांवरती बसला, त्यानंतर उपेक्षेने विचारायचे काय मग कुठे चाललात, काही कामधंदे नाहीत तुम्हाला. आणि अशा वेळेस ज्यावेळेस जर आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जेव्हा बघतो आणि आपल्याकडचा खेळाडू 3 लाखाला एका महिन्यामध्ये ती चालणारी स्पर्धा आहे आणि 3 लाख रुपये मानधन त्या तीन दिवस चालणारी स्पर्धा, 1 महिना केलेला सराव आणि त्या स्पर्धेमध्ये मिळणारं मानधन हे 3 लाख. आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की टेनिस क्रिकेटमध्ये काय आहे, तुम्ही या बघा, प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही एका वेगळ्या स्टेजवरती जाऊ शकता. हे आज आपल्याला बघायला मिळतंय आणि युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच मी सर्वांपर्यंत पोहोचवतोय की ती जी उपेक्षा होती ना काका, ती कुठेतरी आता कमी होईल. तुम्हाला काय वाटतंय? षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालं. 3 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रितेशला आपण बघतोय, नांदेडपाडी संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा हा चेंडू जर आपण पाहिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू बघून खेळणं सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. पहिला फटका आपण पाहिला होता आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगला प्रहार त्याच्या माध्यमातून आला सुद्धा होता. मात्र आतापर्यंत धावा फार कमी आल्यात. सामना केवळ 3 षटकांचा आहे काका आणि अशा वेळेस 30, 35, 40 ही धावसंख्या आलीच पाहिजे. यावेळेस कौतुक करावं लागेल त्या फलंदाजाने स्वतः सांगितलं की बॅटची कडाई आणि फलंदाज मैदानावरतून परतेल. कॉट अँड बॉल, कम ऑन डीजे. निश्चित आपण ISPL बद्दल बोलत होतो, कारण गेल्या वर्षापासून झालेली सुरू झाली क्रिकेट स्पर्धा पटकन 3 दिवसामध्ये खेळाडू निश्चित मालामाल होतो. आणि जसं पाहिलं की 2000 साली ज्या स्पर्धा आणि आताच्या 2024च्या स्पर्धा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांकडे अपील, पंचांचं बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज या ठिकाणी बाद असल्याचा इशारा. चांगला प्रयत्न प्रितेशचा, चांगली गोलंदाजी, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र गोलंदाजानं अक्षरशः समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती जो दबाव प्रक्षेपित केला. तर कोळेश्वरी भाग आणि जनमान थळेपाडा
चला दोन्ही संघाने नाणेफेक यायचं आहे, कोळेश्वरी भाग आणि जयमान थळेपाडा. धन्यवाद. 2 चेंडू बाकी आहेत. प्रितेशची जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. या बॅचचा फटका टाइम करत नाहीये. चेंडूवरती धाव मिळेल केवळ 1. कुठेतरी आपण बघतोय पिछाडीवरती बघायला मिळतोय ओमसाई रांजणकर संघ. 5 चेंडू आलेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 1 धाव दिली आणि अत्यंत चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय तो म्हणजे प्रितेश. खंडामध्ये 2 विकेटचा समावेश सुद्धा आहे आणि 1 टू गो. स्ट्राइक वरती फलंदाज आहे तयार. क्या बात है, क्या बात है. या षटकामध्ये पूर्णतः फलंदाजांचा या ठिकाणी काही चालू दिलं नाहीये. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज अक्षरशः हवी ठरला. 2 षटकं संपली. या षटकामध्ये धावा आली केवळ 1 आणि विकेट मिळाल्या 2. 2 षटकांनंतर 4 धावा आणि 4 विकेट. नांदेदेवी नांदेपाडा ऑन द टॉप पिक. 1 लेवल अप परफॉर्मन्स. ही स्पर्धा जर जश आपण बघितली ना तर गेल्या वर्षीपेक्षा नक्कीच या स्पर्धेमध्ये 1 लेवल अप मी नक्की म्हणेन. कारण मैदानाचं सुशोभीकरण असेल, मशागत असेल, ट्रॉफीज असतील, लाईव्ह थेट प्रक्षेपण असेल, डीजे असेल, पंच MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. त्यामुळे कोणताही या ठिकाणी जर आपण विचार केला तर वादविवाद होता कामा नये आणि पंचांना देखील तुम्ही समजून घ्याल अशी आशा मी व्यक्त करतोय. अंतिम षटक. 2 षटकांनंतर 4 आल्यात केवळ. धावा आल्या पाहिजेत, धावा बनल्या पाहिजेत आणि धावांसाठीचा संघर्ष आता मात्र फलंदाजांनी दाखवला पाहिजे. अन्यथा तुम्हाला या मैदानावरतून निराशेने परतावं लागेल. 1 अंतिम षटक. केतन गुरण्याच्या ट्रॅक वरती लेट अम आउट द विकेट. यावेळेचा फटका. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच अगेन दीपक. कम ऑन डीजे मास्टर. पाहणार होतो आपण छापा आणि काटा आणि नाणेफेक जिंकते तर थळेपाडा जर्मन थळेपाडा संघ आपण पाहिलं नाणेफेक जिंकली. मगाशी आपण पाहिलं सामना 2 षटकात सामना समाप्त झाला. या मैदानात 27 धावांची गरज असताना तर आपण जो सामना पाहिला असेल तर मग यावेळी आपण काय घेणार असं नाहीये. कारण विराट कोहली या ठिकाणी म्हणेल की मी विचारून सांगतो तर ते चालणार नाहीये. क्षेत्ररक्षण तर आपण क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ अर्थातच यावेळी कोळेश्वरी भाग आहे. या संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 प्रयत्न करू. तर दरम्यान हा चेंडू मात्र इथे पाहूया. पुन्हा एकदा विकेट. मी डीजेला थांबवेन. तर 40 ते 25 धावा आणि सलामीची जोडी कोणती असेल? तर ते जरा नाणेफेक जिंकले त्यामुळे खुश आहेत. हरकत नाही. आपल्यासमोर जर्मन थळेपाडा संघाचा संघ नाही कोळेश्वरी भागचा संघनायक आहेत. आपल्या वाटेला प्रथम फलंदाजी आले. आपण काय सांगाल? आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त म्हणजे आतापर्यंत 49 धावांचा उच्चांक आहे. किती धावा तुम्ही धावफलकात नोंदवाल? 50 धावा तरी लावण्याचा प्रयत्न करू आम्ही. सावध निश्चितच या ठिकाणी आपण इशारा दिलाय. तर सलामीची जोडी कोणती असेल? या स्पर्धेबद्दल काय वाटतं? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षी असतं त्यांचं आणि त्याने आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि वळूया आपण सामन्याकडे आणि ऐकूया यश मापगावकर यांना. ओ टू यश मापगावकर. या दरम्यान आपण काका मैदानावरती बघतोय हॅट्रिक होता राहिले. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा असं झालं होतं, गेल्या षटकामध्ये सुद्धा असं झालं होतं. मात्र अजूनही पहिल्या हॅट्रिकच्या प्रतीक्षेमध्ये काळ्या बेडशूट क्रीडा मंडळ आवाज ही स्पर्धा आहे आणि नक्कीच ती हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये काका. हे देखील आपण बघूयात. राईट आउट द विकेट. गोलंदाज तयार. ओहो क्या बात है. अप्रतिम जबरदस्त
फिनॉमिनल षटकार. कम ऑन डीजे. हा षटकारानिशी आता मात्र कुठेतरी ओमसाई रांजणकर संघानं या मॅच मध्ये आपलं अस्तित्व दाखवलंय. 11 धावांपर्यंत पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूंवरती 2 बिग शॉट्स आले तर मॅच मध्ये रंगतदारपणा येईल. वाईट चेंडू चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. ऍज पर लॉ नंबर 22 इज अप्लाइड हियर. इट्स ऑन अ वाईट. 12 आल्यात. या 12 धावा धावफलकावरती आल्यात. आजची तारीख 12/12/2024. यावेळेचा फटका, चांगला फटका. चेंडूला पिक केलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. होतं की 2 बिग स्ट्रोक आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदारपणा बघायला मिळेल आणि तेच करून दाखवत असताना फुलटो चेंडू जर आला तो बाउंड लाईनच्या बाहेर जाईल. अत्यंत चांगल्या रीतीने कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. हा चेंडू पडल्यानंतर वाईड हे दडपण आहे. हा प्रेशर आहे आणि हे प्रेशर मैदानावरती जाणवतं. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिरिक्त धावेची घोषणा या ठिकाणी केली गेली. आज जर आपण पाहिला तर गोपीनाथजी मुंडे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, यावेळेचा फटका मात्र विकेटनेच या पूर्णतः षटकाची केली सांगता. धावा लागल्यात. 19 धावा आणि 20 धावा करायच्या आहेत. नक्कीच आम्ही आज उल्लेख केला होता. आजच्या दिवसाचं विशेष फार मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्यामधील काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. 12 जानेवारी 1863 क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्मदिवस, जर्सी क्रमांक 12. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आणि 12 डिसेंबर हा 12वा महिना आणि त्यांचं गावाचं नाव म्हणजेच या भारताचे माजी कृषी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचं गावाचं नाव सुद्धा बारामती. आणि नक्कीच 12 म्हटल्यानंतर अशी अनेक बाराच्या विश्लेषण काका मात्रे सर आपल्याला सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. 3 षटक संपलीत षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती लागल्यात 19 आणि बनवायचे ते 20 धावा.
मित्रांनो अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर सामना सुरू कराल पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि याची देखील मी सूचना आयोजकांना देतोय. कोर कमिटी मेंबर्स पाण्याची व्यवस्था करा जेणेकरून पराग भगत आणि असंख्य त्यांचे टीम कमिटी मेंबर्स प्रबोध, पराग, साहिल, रोमिल, जयेश सुनेकर, त्यानंतर सुमित, विशाल, पूर्ण भगत आळीचे सर्व टीम कमिटी मेंबर्स आणि ग्रामस्थ नक्कीच प्रयत्नशील असतात काका, कारण ही स्पर्धा बळवणं कोणा एकाचं काम नाही. या पूर्णतः स्पर्धेसाठी ही जी कमिटी आहे ती दिवस रात्र मेहनत घेत असते. अगदी जर पाहिलं तर कालच्या रात्रीपर्यंत 10 ते 11 वाजेपर्यंत हे मैदान सजवण्यासाठी त्यांची मेहनत आहे. प्रबोध सुद्धा नाशिकला असतो आणि या स्पर्धेसाठी खास दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून उरणला असतो अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. मात्र क्रिकेटच्या प्रती असणारी ही जी ओढ आहे आणि जो प्रेम आहे तो कधीच लपत नाही किंवा थांबवत नाही. कोण कुठेही असू देत, क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा मॅचेस सुरू होतात तेव्हा ते पाहण्यासाठी आपले पाय नेहमी थिरकतात आणि मैदानाच्या दिशेला ती ओढ घेऊ लागतात. चला मॅचला करूयात सेकंड इनिंगला सुरुवात. पूर्वार्ध संपलं, उत्तरार्धाला आपण करतोय सुरुवात. 3 षटकांमध्ये 19 धावांची रिक्वायरमेंट देवी नांदेडपाडा संघाला. स्ट्राईक वरती सागर आहे. हा पहिलाच फटका. दोन धावा घेतल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती. आपण जर विचार केला क्षेत्ररक्षक जरूर त्या दिशेला होता. डीप कव्हर पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ. या दिशेला जर फटकेबाजी तुम्ही करत असाल तर नक्कीच गोलंदाजी करत असणारा गोलंदाज त्या दिशेला त्या ठिकाणी आपण बघतो क्षेत्ररक्षकांनी त्यांनी तैनात ठेवलंय आणि त्याच बरोबरीने आपण जर विचार केला स्क्वेअर लेग रिजन खाली ठेवलाय आणि फुलटो चेंडू वरती नाही थांबणार चेंडू. चेंडू जाईल पाऊंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार 1 बाउन्स चौकार. यंदाची फलंदाजी आणि गेल्या 3 वर्षांची फलंदाजी देश नक्कीच इम्प्रूव्हमेंट केल्या. सागरने यंदाच्या वर्षी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये दाखवलंय की तो कशा पद्धतीने खेळू शकतोय. कव्हर रिजनला फटके, त्यानंतर अक्रॉस द लाईन डीप स्क्वेअर लेग मिड विकेटला फटके. हे इम्प्रोव्हायझेशन फार महत्वाचं आहे सागरच्या माध्यमातून आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चांगला फटका. ज्या दिशेला चेंडू ते पुला खालून चेंडू गेला. ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षणामध्ये अशी चूक तुम्ही करून चालणार नाही, कारण धावा कमी आहेत काका. दुष्काळात 13वा महिना, कारण अत्यंत खराब क्षेत्ररक्षण म्हणूयात. कारण ज्या पद्धतीने धावा कमी आहेत, 19 धावा बनल्यात, 20 धावा करायच्यात. प्रत्येक चेंडूवरती जेव्हा हा फटका येईल तो तुम्हाला अडवावा लागेल आणि अशा धावा तुम्ही देऊ शकत नाहीत. 3 चेंडू 8 धावा. यावेळेस मात्र ओहो क्लीन बोल्ड. कमॉन डीजे मास्टर, खंबा उखाड़ दिया.
क्या बात. आदित्यला गोलंदाजी करताना आपण बघतोय प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच नांदेदेवी नांदेपाडा. या संघामधून सुद्धा यंगस्टर खेळाडूंना या मैदानावरती पाठवलं जात आहे, कारण जर यंगस्टर खेळाडू खेळले नाही तर संघ पुढे जाईलच कसा. प्रत्येक संघामध्ये असे काही खेळाडू असतात त्यांना योग्य त्या वेळी योग्य ती दिशा योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर ते खेळाडू पुढे जाऊन आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळू शकतात. मात्र त्यांना आजमावलं पाहिजे, त्यांना मैदानावरती उतरवलं पाहिजे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय कारण धावा फार कमी आहेत आणि अशा वेळेस मोठे फटके खेळायचे आहेत मात्र खराब चेंडूंवरती हे लक्षात ठेवूनच मैदानावरती फलंदाजीला सुरुवात केली गेली आहे. 5 चेंडू आतापर्यंत आलेत, धावा बनल्यात 9, 1 चेंडू बाकी, 1 टू गो. थांबावं लागेल. एकाच या ठिकाणी आपण जर विचार केला तर धावेवरती समाधान तुम्हाला मानावं लागेल, कारण पहिलं षटक या ठिकाणी संपलं जे आदित्याने हाताळलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं मी असं म्हणेन, कारण त्याची गोलंदाजी प्रभावित करणारी होती. एक चौकार जरूर आला होता मात्र त्याबरोबरीने त्याने जो क्लीन बोल्ड करून दाखवला. या मॅच मध्ये 10 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर खर्च केल्यात मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून 10 धावा हव्यात. 20 धावांची रिक्वायरमेंट असताना येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12 चेंडूवरती 10 धावा रोखणं, 10 धावांवरती काका अंकुश लगावणं हे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि आपण बघितलंय की 6 चेंडूवरती 1 होत नाही, 10 चेंडूवरती सुद्धा 1 झाली नाही, 8 चेंडूवरती सुद्धा 1 झाली नाही. त्याच्यामुळे 10 धावा फार मोठ्या आहेत असं मला वाटतं, कारण रिसेंट झालेल्या स्पर्धांमध्ये आपण प्रत्येक मॅच मध्ये ते अनालिसिस केलेलं आहे. फुलटॉ चेंडू डीप मिड विकेट तैनात आणि फलंदाज मैदानावरतून परतेल. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत चांगली मॅच आणि या दरम्यान जो फुलटॉ चेंडू होता त्याला पूर्णतः खेळता आला नाही, इलेव्हेशन तितकंसं मिळालं नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि विकेट आली. योगेश आग्रावकर यांचा आवाज असणारं गीत आपण ऐकलं. महाराष्ट्र भूषण अलिबाग तालुक्यामधील ज्या व्यक्तीला मिळाला अशी अनेक कोळी गीतं त्यांच्या माध्यमातून आली. तर आपण बघतोय हर्ष या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आहे आणि हर्ष या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सुद्धा आलाय. स्कोरबुक वरती 10 धावा, चांगली गोलंदाजी सुरू हर्षची. यासाठी पुन्हा एकदा बॅटची कडा, मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. यावेळेस मात्र आपण बघतोय ज्या पद्धतीनं या पूर्ण सामन्यामध्ये असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, अगदी सहजरित्या या सामन्याला विजयी होईल नांदेदेवी नांदेपाडा संघ. मात्र अशाच ठिकाणी विकेट्स आणि विकेटचा पतंग हे काही थांबत नाहीये. कहाणी में आया और एक ट्विस्ट. पहिल्या 3 चेंडूंवरती आता मात्र गोलंदाजानं कमबॅक केलाय. ओमसाई रांजणकर संघानं या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर पुनरागमन केलंय आणि आपल्या संघामध्ये पूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावून आपण सुद्धा हा सामना जिंकू शकतो ही नवीन ऊर्जा या पूर्णतः मैदानावरती त्यांनी संचारित केली आहे. 3 चेंडू या षटकामधील अजूनही बाकी आहेत
अजूनही जर सामन्याचा जर आपण विचार केला जयेश तर येणाऱ्या 9 चेंडूवरती 10 धावा म्हणजे मॅच सिच्युएशन टफ आहे. मी म्हटलं होतं की धावा करणं थोडंसं कठीण होईल, मात्र या ठिकाणी हातापायाने न क्रिकेट खेळता डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल तर तुम्ही जिंकाल. या मैदानाचा अंदाज घेऊन या मैदानावरती जर तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर षटकार चौकार नक्कीच लगावा, मात्र एकेरी दुहेरी धावा देखील बनवा, कारण 360 अंशाचं मैदान आहे. येणाऱ्या 9 चेंडूवरती 10 धावांची रिक्वायरमेंट. नांदेदेवी नांदेपाडा की ओमसाई रांजणकर, कोणत्या संघाला मिळेल पुढच्या फेरीचं तिकीट? चांगला फटका या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक येतोय, मात्र फंबल झाला. एका धावेला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये, मात्र फॅन्टॅस्टिक फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन हियर. या 2 धावा कारण जाणतात ते एक एक धाव महत्वाची आहे, एक एक धाव द्यायची नाही आहे. एका एका धावेसाठी झुंजवायचं आहे, एका एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावरती. येणाऱ्या 8 चेंडूवरती 8 धावांची रिक्वायरमेंट. बॉल टू रन. या फटक्यामध्ये आपण बघतो टाइम केलं नव्हतं, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेला होता. सात चेंडू 6 धावा. प्रत्येक जण जो युट्यूब लाईव्ह ला आम्हाला जोडला गेलाय नक्कीच त्यांची मानसिकता यावेळी काय असावी. येणाऱ्या 7 चेंडूवरती 6 धावांची गरज. स्कोरबुक वरती धावा बनल्यात 14 आणि 6 धावा या मॅच मध्ये मॅच डिसाइडिंग पाहायला मिळतील. या पूर्णतः सामन्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण हा चेंडू आहे, कारण यानंतर येणारे 6 चेंडू आहेत. यावेळेस क्या बात क्या बात क्या बात. या मॅच मध्ये मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा dreamskit.in. कम ऑन डीजे मास्टर. म्हटलं होतं की सामना जिंकणं तितकंच सोपं नाहीये, मात्र येणाऱ्या 6 चेंडूवरती आता गरज आहे ती म्हणजे 6 धावांची. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. यानंतरचा सामना जयमान तळेपाडा विरुद्ध कोळेश्वरी बाग. दोन्ही संघांची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत आली पाहिजे. कोळेश्वरी बाग संघानं आपली प्लेइंग 11 दिलेली आहे आणि आता मात्र जयमान तळेपाडा आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे अपडेट करून पाठवा. मित्रांनो सामन्यामध्ये काय रोमांचकपणा आहे. येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 धावा. अशक्य ते शक्य करती प्रयास, मात्र तो प्रयास या ठिकाणी करावा लागेल काका. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. ती पॉझिटिव्हिटी मैदानावरती दाखवली ओमसाई रांजणकर संघानं, मात्र नांदेदेवी नांदेपाडा संघ अजूनही मैदानावरती स्थित आहे. 1 फटका 6 धावा. या मॅच मध्ये रिझल्ट बदलू शकतो. या चेंडूवरती धाव मिळाली 1 आणि थांबवलंय. या ठिकाणी आपण बघतोय आदेश मैदानावरती आदेश पाटील. येणाऱ्या 5 चेंडूवरती 5 धावांची रिक्वायरमेंट. नांदेदेवी नांदेपाडा संघाचं भवितव्य आदेश पाटीलच्या पाठमध्ये, त्याच्या हातामध्ये. यावेळेचा फटका जरूर खेळलाय, मध्ये आहे गॅप. क्षेत्ररक्षकाला दिलाय धोका आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर. चौकार. गेला तर मध्ये थोडीशी गॅप होती. या 4 धावा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेल्या आणि आता मात्र जर आपण विचार केला तर नांदेदेवी नांदेपाडा विजयाच्या उंबरठ्यावरून येऊन ठेपलेत. केवळ एका धावेची गरज. हा चेंडू भीमर आहे. हा सामना या ठिकाणी घोषित होईल
हा सामना जिंकला। या ठिकाणी नांदेदेवी नांदेपाडा संघानं या संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि ओमसाई रांजणकर संघ आपण आलात या मॅच मध्ये, या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्म केलं। दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही थोडेसे अडखडलात आणि कोणत्या चुका झाल्या त्या या ठिकाणी नक्की बघा। जर्मन तळेपाडा लिस्ट मागवा, पाठवा। जर्मन तळेपाडा आपली लिस्ट पाठवा। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण आहे बघा? रांजणकर आपण चांगले खेळलात, ज्या चुका झाल्यात त्या पुढच्या स्पर्धेमध्ये सुधरा आणि चांगला परफॉर्मन्स द्या, कारण अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आत्ताच क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली। अगदी मार्च एप्रिल पर्यंत सुरू असणाऱ्या टुर्नामेंट अलिबाग मध्ये आपण बघतो। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नांदेदेवी नांदेपाडा संघाचा प्रितेश, 1 धावा देत 2 विकेट ज्याने प्राप्त केला असा प्रितेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। धन्यवाद। ओव्हर टू